मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, आखातामध्ये अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातला जो संघर्ष चालू आहे त्याला जवळपास 75 दिवस उलटून गेले. सध्या शस्त्रसंधी चालू आहे. सध्या प्रत्यक्ष संघर्ष होत नाहीये. काही छोटे-मोठे अटॅक्स हे होत आहेत. मात्र स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं जे ब्लॉकेड आहे ते अजूनही कंटिन्यूड आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं साधारणतः प्रति दिवशी ज्या साधारणतः 200 व्हेसल्स ह्या ऑइलच्या पास होत होत्या, त्यामध्ये ते आता 10% पण ते प्रमाण आता राहिलेलं नाहीये. त्यामुळे अजूनही आखातातला संघर्ष हा पूर्णतः संपला आहे असं आपल्याला म्हणता येत नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये कालच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं एक महत्त्वाचं वक्तव्य केलं गेलं आणि त्यांनी सांगितलं की जी शस्त्रसंधी गेल्या काही दिवसांपासून चालू आहे अमेरिका आणि इराणमधली, ही शस्त्रसंधी आता व्हेंटिलेटरवरती म्हणजे लाईफ सपोर्टवरती आहे. याचाच अर्थ असा आहे की ही शस्त्रसंधी कोणत्याही क्षणी मोडून पडू शकते, कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडू शकते, कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा हा संघर्ष चिघळू शकतो. दरम्यानच्या काळामध्ये काही अभ्यासक असाही युक्तिवाद करत आहेत की अमेरिकेने यासाठी वेळ मागून घ्यायचा होता, म्हणून शस्त्रसंधीचं हे जे संपूर्ण ज्याला मी नाटक तर नाही म्हणणार, परंतु एकूणच हा सगळा प्रकार केला गेला, हा यासाठी केला गेला की अमेरिकेला आपल्या ग्राउंड फोर्सेसला ॲक्शन घेण्याच्या दृष्टिकोनातनं काही वेळ पाहिजे होता. पुन्हा एकदा प्रिपेअर्ड करण्यासाठी एअर अटॅकसाठी असेल, ग्राउंड अटॅकसाठी वेळ पाहिजे होता. दरम्यानच्या काळात हाच प्रकार इराणच्या बाबतीमध्ये देखील होता. इराणलाही वेळ पाहिजे होता. त्यामुळे दोघांनीही वेळ मागून घेण्यासाठी म्हणा किंवा बाईंग द टाईम ज्याला आपण असं म्हणतो, या दृष्टिकोनातनं ही शस्त्रसंधी चालू आहे आणि आता प्रचंड ताकदीने हा संघर्ष पुन्हा सुरू होतो की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त तेलाचं उत्पादन करणारा सौदी अरेबिया हा देश आहे आणि सौदी अरेबियाकडनं काल एक महत्त्वाचं वक्तव्य आलं आणि सौदी अरेबिया हे ऑफिशियल वक्तव्य आहे. त्यांनी सांगितलं की 1973ला जो ऑइल शॉक जगाला बसलेला होता आणि त्यानंतर जगाच्या तेलाच्या एकूणच जागतिक बाजारपेठेमध्ये, व्यवहारामध्ये, राजकारणामध्ये प्रचंड मोठे बदल हे घडून आलेले होते. 73च्या ऑइल शॉकनंतर देखील त्याच्यापेक्षाही भयानक अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना जगाला करावा लागणार आहे आणि 2008मध्ये तेलाच्या किमती पहिल्यांदा इतिहासामध्ये $150 प्रति बॅरल, ब्रेंट क्रूड ऑइलचं मी सांगतो आहे, ह्या झालेल्या होत्या. त्यानंतर $150 कधी तेलाची किंमत गेली नव्हती, परंतु याही पेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा प्रकारचं वक्तव्य खुद्द तेलाचं सर्वाधिक उत्पादन करणारा जो सौदी अरेबियासारखा देश आहे त्याच्याकडनं येतं. याचाच अर्थ असा होतो मित्रांनो की हा संघर्ष जो आहे हा संपलेला नाही आहे, किंबहुना हा अतिशय अकराळ विक्राळ स्वरूप घेऊन आपल्यापुढे येऊ शकतो आणि म्हणून त्याचे परिणाम आता जगावरती दिसायला लागलेले आहेत. कारण तेलाच्या किमती ज्या आहेत या 60 ते $70 दरम्यान ब्रेंट क्रूड ऑइलचे ज्या होत्या हा संघर्ष सुरू होण्यापूर्वी साधारणतः 3-3.5 महिन्यांपूर्वी त्या आता $105 प्रति बॅरल झाल्या. ते $118 पर्यंत होत्या, पण आता कमी होऊन $105 पर्यंत झालेल्या आहेत. मात्र त्या 100च्या खाली आलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे मग तीच प्रकार LNGच्या बाबतीमध्ये, LPGच्या बाबतीमध्ये आहे. कारण स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड अजून कंटिन्यूड आहे आणि अजूनही स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं जगाला जो तेलाचा पुरवठा होतो, LNGचा पुरवठा होतो, LPGचा पुरवठा होतो, त्यापैकी ऑलमोस्ट 22% पुरवठा हा स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं होतो. भारताला देखील 17 ते 18% जो पुरवठा आहे हा स्टेट ऑफ हॉर्मुझच्या माध्यमातून प्रामुख्याने होत असतो. त्यामुळे स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड अजून कंटिन्यूड आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही आहे आणि जर हा संघर्ष भविष्यात वाढला तर मात्र तेलाच्या किमती ह्या पुन्हा एकदा $130, $140 पर्यंत पण जाऊ शकतात अशा प्रकारचं अंदाज हा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे परिस्थिती ही निवडलेली नाहीये आणि म्हणून जगाने आता ॲडजस्ट करायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, साधारणतः आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये 193 देश आहेत. या 193 देशांपैकी 122 देशांनी ह्या संघर्षाला गृहीत धरून गेल्या 3 महिन्यांमध्ये फार महत्त्वाचे धोरणात्मक बदल आपल्या देशांतर्गत व्यवहारामध्ये घडून आणलेले आहेत. फार महत्त्वाचे 122 देशांकडनं. त्यापैकी 35 देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वापरावरती निर्बंध टाकलेले आहेत. 35 देशांनी. 18 देशांनी साधारणतः वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेतलेला आहे. 22च्या आसपास देशांनी मोबिलिटी रेस्ट्रिक्शन्स म्हणजे विनाकारण प्रवास टाळण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतलेला आहे. 3 देशांनी LPGच्या जो कुकिंग गॅस आहे त्याच्या वापरावरती साधारणतः निर्बंध आणलेले आहेत. म्हणजे 122 देशांनी ह्या संघर्षाला गृहीत धरून
आपल्या धोरणांमध्ये बदल घडून आणलेला आहे. अनेक देशांमध्ये एनर्जी लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तेलाच्या किमती ज्या $60 आणि $70 प्रति बॅरल ब्रेंट क्रूड ऑइलच्या होत्या, त्या वाढून ज्या आता $105 पर्यंत गेलेल्या आहेत. त्यानुसार जवळपास 35 देशांनी आपल्याकडच्या देशांतर्गत तेलाच्या किमती वाढवलेल्या आहेत. आणि हे काय गरीब दक्षिण आशियातले किंवा आफ्रिकेतले देश नाही आहेत मित्रांनो. कॅनडासारख्या देशामध्ये 32% तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. साऊथ आफ्रिकेसारख्या देशामध्ये साधारणतः तेवढ्याच 30 ते 32% तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. चीन आपला शेजारचा देश हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा आयातदार आहे. खरं तर चीनला कडे तेलाचा स्टॉक हा साधारणतः 100 दिवसांपर्यंतचा तेलाचा रिझर्व्ह स्टॉक एवढी कॅपॅसिटी चीनकडे आहे. असं असतानाही चीनमध्ये तेलाच्या किमती या 21% वाढलेल्या आहे. अमेरिका जो अत्यंत श्रीमंत लोकशाही देश आहे आणि ज्याच्यामुळे हा संघर्ष सगळा पेटलेला आहे, त्या अमेरिकेमध्ये देखील तेलाच्या किमती ह्या 16% वाढलेल्या आहेत. तेलाची किंमत ही प्रति गॅलन अमेरिकेमध्ये $4 क्रॉस झालेली आहे. गॅसोलिनची किंमत प्रति गॅलन जी आहे $3 ही क्रॉस झालेली आहे. त्यामुळे अनेक देशांनी तेलाच्या किमती वाढवलेल्या आहेत. अनेक देशांनी मोबिलिटी रेस्ट्रिक्शनच्या पॉलिसी आणल्यात. अनेक देशांनी वर्क फ्रॉम होमच्या पॉलिसी आणलेल्या आहेत. अनेक देशांनी कुकिंग गॅसवरती रेस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत. अनेक देशांनी त्यांच्या पेट्रोल डिझेलच्या कन्झम्पशनवरती रेस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत. आणि त्यामुळे ह्या संघर्षाला गृहीत धरून अनेकांनी प्रिकॉशनरी मेजर गेल्या 3 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेले आहेत. आता हे यासाठी गरजेचं आहे की जर तुम्ही या दृष्टिकोनातनं भारताचा विचार केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधारणतः 2 दिवसांपूर्वी ज्या पद्धतीचं आव्हान हे सगळ्या भारतीयांना केलेलं होतं, मी असं म्हणेल की आता पहिल्यांदा हे आखातातला तो संघर्ष चालला जो आपण आपल्या प्रसारमाध्यमांमधनं त्याच्याविषयी आपण बातम्या ऐकत होतो, त्या गोष्टी बघत होतो, अनेक यूट्यूब चॅनलवरनं करत होतो, परंतु त्याचं जे फील आहे ते फील भारतीयांना यासाठी येत नव्हतं की कोणत्या प्रकारचे मेजर चेंजेस हे आपल्याकडनं झालेले नव्हते, कोणत्या प्रकारची पॉलिसी या बाबतीमध्ये आपल्याकडनं झालेली नव्हती. आपण जर अगदी तेलाच्या दृष्टिकोनातनं जरी विचार केला तरी तेलाच्या किमती जगभरामध्ये अनेक देशांनी वाढवलेल्या असल्या तरी तसा कोणताही प्रकार हा आपल्याकडे घडलेला नव्हता. त्यामुळे हे जे 4 गोष्टींच्या बाबतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं आवाहन करण्यात आलं, त्याच्यातलं पहिलं जे होतं की पेट्रोल आणि डिझेलच्या कन्झम्पशनवरच्या संदर्भामध्ये प्रत्येकाने ऑस्टिरिटी मेजर जे आहेत, बचतीचे प्रिकॉशनरी मेजर्स हे आता फॉलो करणं गरजेचं आहे. दुसरा त्यांनी कॉल केला होता तो प्रामुख्याने सोन्याच्या बाबतीमध्ये केलेला होता, गोल्डच्या बाबतीमध्ये केलेला होता की त्याच्या वापरावर, त्याच्या इम्पोर्टवरती बंधन आणण्या दृष्टिकोनातनं म्हणा किंवा त्याच्या वापरावरती कमीत कमी करावा, त्याचा इम्पोर्ट जो आहे तो कमी करण्याच्या दृष्टिकोनाने करावा. तिसरं जो होतं की जे फॉरेन ट्रॅव्हल्स आपल्याकडनं प्रचंड होत आहेत, त्या फॉरेन ट्रॅव्हल्समध्ये मग डेस्टिनेशन वेडिंग्ज असतील, विद्यार्थ्यांचं परदेशांमध्ये जाणं असेल आणि या दृष्टिकोनातनं जो प्रचंड डॉलर हे खर्च होत आहेत त्याचा त्यांनी उल्लेख केला होता. आणि चौथा जो मुद्दा होता तो फर्टिलायझरच्या बाबतीमध्ये होता. अशा स्वरूपाचे 4 अतिशय महत्त्वाचे मुद्द्यांचं आव्हान हे त्यांच्याकडनं केलं गेलेलं होतं. अर्थात या दृष्टिकोनातनं हे आव्हान का केलं गेलं हे थोडंसं सायंटिफिकली, लॉजिकली आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि एकूणच आपल्या देशातली अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं जो काही डेटा आता समोर येतो आहे त्या डेटाच्या दृष्टिकोनातनं याला समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामुख्याने करणार आहोत. आता जर आपण साधा तेलाचा जर विचार केला तर मित्रांनो, मागच्या वर्षी म्हणजे साधारणतः 2025 मध्ये भारताने जे एकूण तेल आयात केलं, एका वर्षामधलं जे तेल आयात केलं त्यासाठी भारताने $150 अब्ज एवढं मोठं बिल भरलं. $150 अब्ज. जेव्हा भारताने 2025 मध्ये $150 अब्ज बिल भरलं त्यावेळेला तेलाची किंमत जी होती ही साधारणतः प्रति बॅरल ही $60, $62, $65 आणि मॅक्सिमम $70 ही तेलाची किंमत होती. असं असतानाही आपण जे इम्पोर्ट बिल भरलेलं आहे तेलाचं ते $150 अब्ज एवढं होतं. आता मित्रांनो बघा की $70 वरनं ही साधारणतः वाढून आता $105 म्हणजे $35 तेलाची किंमत वाढलेली आहे. आणि आता ही सुरुवात आहे, याच्यानंतर ही तेलाची किंमत आणखीनही वाढणार आहे, कारण आखातातला संघर्ष हा संपलेला नाही आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की हा संघर्ष आणखीन चिघळू शकतो. तर ही तेलाची किंमत साधारणतः
$120-130 जाऊ शकते. म्हणजे जेवढं आपण मागच्या वर्षी ज्या किमतीत तेल घेतलं त्याच्या दुप्पट हे होऊ शकतं. त्यामुळे 2026मध्ये ही शक्यता आहे की भारताने जे 2025मध्ये $150 अब्ज तेलाच्या खरेदीसाठी दिले होते ते 2026मध्ये आपल्याला $200 अब्ज हे मी किमान सांगतोय तुम्हाला. ही किंमत वाढू पण शकते, ही तेलाच्या डिपेंड करतो. म्हणजे जर $105 जरी आपण तेलाची किंमत आजची गृहीत धरली तरी 2026मध्ये भारताचं जे टोटल बिल असेल, इम्पोर्टचं बिल असेल ऑइलचं, हे अप्रॉक्सिमेटली $200 बिलियन पर्यंत असेल. आणि त्यामुळे आपण जसं काल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितलं की आपण ह्या 3-3.5 महिन्यांमध्ये तेलाच्या किमती न वाढवल्यामुळे प्रतिदिवशी ज्या ऑइल कंपन्याज आहेत आपल्या ज्या इम्पोर्ट करतात, मग त्या प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमधल्या पण आहेत, त्यांना प्रतिदिवशी होणारा लॉस आपल्याला सगळ्यांना समजावं या दृष्टिकोन सांगतो, 1,000 कोटी रुपयांचा प्रतिदिवशी होणारा लॉस आहे. आणि हा आता दे आर अंडर ट्रिमेंडस प्रेशर. आता मुद्दा याच्यामधनं आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊ, म्हणजे तेलाच्या किमती कशा पद्धतीने वाढणार आहे. त्यानंतर जर आपण गोल्डकडे गेलो आणि सोन्याकडे गेल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी सोन्याच्या बाबतीमध्ये देखील, सोन्याच्या इम्पोर्टच्या बाबतीमध्ये देखील आव्हान केलेलं आहे. अर्थात हे समजून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे की सोन्याचा आणि ह्या एकूणच आपला जो करंट अकाउंट डेफिसिट आहे याचा काय संबंध आहे. तर आपण प्रथम तर अगदी काही बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ. संपूर्ण आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त सोन्याची आयात करणारा कोण देश असेल तो भारत देश आहे. खरं तर जगामध्ये सगळ्यात जास्त सोन्याची आयात करणारे 2च देश आहेत, एक चायना आहे आणि दुसरा इंडिया आहे. आता तुम्ही बघा, जर तुम्ही ट्रेंड गेल्या 5 वर्षातला सोन्याच्या आयातीमधला भारताचा पाहिला तर तुम्हाला काही शॉकिंग स्टॅटिस्टिक मी समोर मांडतो. म्हणजे साधारणतः कोरोना काळामध्ये, जेव्हा कोविडचा काळ होता, कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळे व्यवहार ठप्प होते, सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यानंतर 22-23मध्ये जर आपण विचार केला की अगदी कोरोना रिलीज व्हायला लागला होता, 22-23मध्ये देखील भारताची सोन्याची आयात जी होती ही साधारणतः $35 बिलियन होती. 35 अब्जचं सोनं हे भारतीयांनी आयात केलेलं होतं, $35 बिलियन. आणि त्यामुळे 2022मध्ये हे इतकी मोठ्या प्रमाणात अचानक आयात वाढल्यामुळे, कारण अनसर्टॅनिटी होती, रशिया युक्रेन संघर्ष सुरू झालेला होता आणि लोक आपल्याकडे, जसं सोन्याला आपल्याकडे सांस्कृतिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे सर्वसामान्य भारतीय देखील सोन्यामध्ये गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय, एक स्रोत म्हणून त्याच्याकडे बघत होते. आणि त्यामुळे ही गुंतवणुकीचं प्रमाण वाढलं आणि म्हणून 2022मध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारने जी सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी होती, ही इम्पोर्ट ड्युटी 7.5% होती, ती 7.5% इम्पोर्ट ड्युटी वाढून ती 12% घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात ह्या निर्णयाचे जसे काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहेत तसे निगेटिव्ह पण आहेत. काही काळासाठी सोन्याचा इम्पोर्ट आयात हा कमी झाला, काही काळासाठी कमी झाला, मात्र त्याचे साईड इफेक्ट्स पण असतात. अशा वेळेला ड्युटी वाचवण्यासाठी इल्लिगल स्मगलिंग जी आहे सोन्याची ती वाढायला लागते. आणि दुसरं असं होतं की जे डोमेस्टिक प्राइजेस आहेत, आपले रिटेल प्राइजेस आहेत भारतीय बाजारपेठेमधले, ते वाढायला लागतात. आणि त्यामुळे 2024मध्ये पुन्हा एकदा केंद्र सरकारने निर्णय घेतला की जी 12% इम्पोर्ट ड्युटी केलेली होती ती इम्पोर्ट ड्युटी कमी केली आणि पुन्हा ती 6% आणली. आणि काल 13 मेला पुन्हा एकदा केंद्र सरकारने इम्पोर्ट ड्युटी सोन्यावरची वाढवली. आणि ही इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यानंतर तुम्हाला दिसेल की आज सोन्याच्या किमती पुन्हा एकदा 8,000 वाढल्या. आता तुम्हाला ही प्रेडिक्टेबल सिच्युएशन आहे. जे 2022मध्ये घडलं तेच तुम्हाला आत्ता दिसतंय. 2022मध्ये काही काळासाठी सोन्याचा इम्पोर्ट हा कमी झाला, साधारणतः $5-6 बिलियन सोन्याचा इम्पोर्ट कमी झालेला होता. आणि तो झाल्यानंतर मात्र डोमेस्टिक किमती वाढलेल्या होत्या. हा एक त्याच्यातला प्रकार झाला. तुम्हाला आजही सिमिलर पॅटर्न दिसून येतोय. कालच निर्णय झाला सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याचा आणि ती वाढवल्यानंतर ती 18% ती इम्पोर्ट ड्युटी वाढली आणि लगेच तुम्हाला आज साधारणतः 7 ते 8 हजारांनी सोन्याची किमती वाढलेल्या दिसून येतात. आता मुद्दा असा आहे की 22-23मध्ये $35 बिलियन जे घेत होतो ते 2025मध्ये मित्रांनो आपण जे सोनं आयात केलं ते 71 अब्ज सोनं आयात केलं, $71 बिलियन. आणि एवढं प्रचंड, कदाचित जर तुम्ही इतर देशांचा कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस केला तर तुम्हाला एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सोन्याची आयात ही दिसून येत नाही. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण सोनं हे प्रामुख्याने स्वित्झर्लंडकडनं करतो. स्वित्झर्लंडनंतर साऊथ आफ्रिका आहे, त्याच्यानंतर UAE सारखा देश आहे, यांच्याकडनं आपण सोन्याची आयात करतो. पण हा जो सगळा व्यवहार आहे हा प्रामुख्याने डॉलरमध्ये हा व्यवहार होतो. आणि केवळ सोन्याच्या आयातीसाठी आपण 71 अब्ज एवढा प्रचंड. इव्हन मी तुम्हाला सांगितलं की माझा एक जुना व्हिडिओ आहे
मी तो व्हिडिओ केला होता साधारणतः जानेवारी 2026मध्ये. जानेवारी 2026 केवळ एका महिन्यामध्ये भारतीयांनी सोन्याची जी आयात केली होती ती 12 अब्ज डॉलर्सची होती, $12 बिलियन. आणि त्यानंतर सिमिलर पॅटर्न तुम्हाला दिसून येतो. साधारणतः 7 ते 8 अब्ज डॉलर्सचं प्रति महिन्याला भारतीयांचा इम्पोर्ट आहे. अर्थात त्याच्यामध्ये गोल्ड ETFच्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलेल्या आहेत. अर्थात एक बाबतीत सोन्याच्या बाबतीत तुम्हाला असं दिसून येतं की ही एक कमोडिटी अशी आहे, एक वस्तू अशी आहे की ज्याची किंमत वाढल्यानंतर खरं तर विक्री कमी झाली पाहिजे, पण तसं घडत नाही. जशी किंमत वाढत जाती तशी विक्री पण त्याची वाढत जाती. याचं कारण असं आहे की ग्लोबल सिच्युएशन गेल्या 3-4 वर्षांमध्ये कमालीची अस्थिर झाली, अनसर्टन झालेली आहे. लोकांना इन्व्हेस्टमेंटचा सेफ मार्ग पाहिजे आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की सर्वसामान्य आता सोन्याची किमती वाढतील आणि मग तो आम्हाला हायर रिटर्न्स त्याच्यामधनं मिळतील. आणि म्हणून सर्वसामान्य भारतीय अगदी छोटे 1000-2000 पासून तर लाखांकोटींपर्यंत सर्वसामान्य भारतीयांच्या इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये वाढल्या. म्हणजे पहिले आपल्याकडे सोन्याला सांस्कृतिक महत्त्व होतं. त्या सांस्कृतिक महत्त्वाबरोबर आता सोनं खूप जास्त रिटर्न देणारं, फायदा देणारं, आर्थिकदृष्ट्या फायदा देणारं असल्यामुळे त्याच्यातल्या इन्व्हेस्टमेंट ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढल्या. त्या इतक्या वाढल्या की त्या 71 अब्जपर्यंत गेल्या. लक्षात घ्या, मागच्या वर्षी आपण एकूण तेलाची आयात जी केली त्यासाठी आपण 150 अब्ज दिले आणि केवळ सोन्याच्या आयातीसाठी आपण 71 अब्ज एवढा प्रचंड पैसा देतो आहोत. आणि त्यामुळे एक बाब लक्षात घेणं गरजेचं, पण सोनं हे प्रोडक्टिव्ह नाही आहे. म्हणजे तुम्ही घेता आणि ते सेव्हिंग करून ठेवता, आपल्याकडे आपण त्याला सेफ ठेवतो. मित्रांनो, तुम्हाला एक स्टॅटिस्टिक असं सांगतं की जे सर्वसामान्य भारतीयांकडे सोनं आहे, म्हणजे त्यांच्या घरामध्ये म्हणा, लॉकर्समध्ये म्हणा, त्यांनी साठवून ठेवलेलं, हे 33,000 टन आहे. 33,000 टन एवढं सोनं भारतीयांकडे आहे, सर्वसामान्य भारतीयांकडे आहे, जे त्यांनी साठवून ठेवलेलं आहे. आणि आता हा मुद्दा येतो की ह्याच्यातनं तुम्हाला रिटर्न्स मिळत नाही, हे तुम्ही सेव्ह करून ठेवता. त्यामुळे ही कमोडिटी अशी आहे की त्याचे प्राइसेस खूप आहेत, परंतु त्याचा इमिजिएटली त्याला चलनामध्ये आणून त्याचा काहीतरी आपण उपयोग करू शकतो असं नाही आहे. ते ठेवून देण्याचं ती कमोडिटी आहे आणि त्यासाठी आपण 71 अब्ज डॉलर्स एवढं करतो. आता मी तिसऱ्या मुद्द्याकडे येतो आणि तो मुद्दा होता प्रामुख्याने फॉरेन ट्रॅव्हल्सच्या बाबतीमध्ये. फॉरेन ट्रॅव्हल्स असेल, डेस्टिनेशन वेडिंग्ज असतील. मित्रांनो, 2025ची आकडेवारी अशी दाखवती की फॉरेन ट्रॅव्हल्सच्या बाबतीमध्ये भारतीयांनी साधारणतः जो पैसा खर्च केलेला आहे तो अप्रॉक्सिमेटली 18 अब्ज डॉलर्स आहे. फॉरेन ट्रॅव्हलसाठी भारतीयांकडनं 2025ची आकडेवारी दाखवते की 18 अब्ज डॉलर्स हे भारतीयांनी फॉरेन ट्रॅव्हल्सवरती केलेले आहेत. आपल्याकडे साधारणतः 1 कोटी मॅरेजेस, म्हणजे तुम्ही 10 मिलियन मॅरेजेस आपल्याकडे होतात आणि या मॅरेजेसमध्ये सोने खरेदीबरोबर आता डेस्टिनेशन वेडिंगचा प्रकार मोठा झाला आहे. अनेक श्रीमंतांकडचे मॅरेजेस युरोपियन देशांमध्ये, मोठमोठ्या सेलिब्रिटीजचे मॅरेजेस आपण मॉरिशसमध्ये, अजून मोठमोठ्या ठिकाणी होताना बघतो. आणि हा जो सगळा पैसा आहे हा आपला डॉलरमध्ये प्रामुख्याने खर्च होत असतो. सिमिलरली जर फर्टिलायझर्सच्या दिशेने तुम्ही गेलात तर 2025मध्ये भारताची फर्टिलायझर्सची जी एकूण आयात आहे ही साधारणतः $28 बिलियन. मी तुम्हाला आकडे सांगतोय, हे सगळे आकडे तुम्हाला क्रॉस चेक करून घेता येतील. अनेक ठिकाणी त्याची अवेलेबिलिटी आहे. त्यामुळे $28 बिलियन फर्टिलायझर्स आपण आयात केलेले आहेत. मित्रांनो, आता हे बघा की ह्या चौघांचा उल्लेख जो पंतप्रधान मोदींकडनं झालेला आहे, हा कॅटेगरिकली या चौघांचा उल्लेख का झाला, म्हणजे बघा की साधारणतः 150 अब्ज डॉलर्स आपण तेलासाठी करतो, 71 अब्ज डॉलर्स आपण सोन्यासाठी करतो, साधारणतः 18 अब्ज हे फॉरेनला जाण्यासाठी करतो आणि साधारणतः 27-28 अब्ज हे आपण फर्टिलायझर्सवरती करतो. जर तुम्ही ह्या सगळ्यांचे केलं तर अप्रॉक्सिमेटली 250-300 बिलियन डॉलर्स भारतीय ह्या इम्पोर्टवरती करतात आणि हा डॉलरमधला प्रकार आहे. आता मुद्दा लक्षात घ्या की एकूण आपला जो फॉरेक्स आहे, म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जो भारताचा आहे, तो आता ह्या 3 महिन्यांमध्ये सांगतो मी तुम्हाला कसा परिणाम झाला आहे बघा युद्धाचा. 3 महिन्यांपूर्वी भारताचा फॉरेक्स हा 728 अब्ज डॉलर होता, तो साधारणतः 38 अब्ज डॉलरनी कमी झाला आहे आणि आज भारताचा फॉरेक्स हा $690 बिलियन आहे. म्हणजे केवळ 3 महिन्यांमध्ये ह्या युद्ध सिच्युएशनमध्ये 38 बिलियन डॉलरनी भारताचा जो एकूण फॉरेक्स आहे तो कमी झालेला आहे. आता आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की असं असलं तरी पॅनिक सिच्युएशन का बरं नाही आहे, कारण आपल्याकडे जेवढा फॉरेक्स आहे हा साधारणतः वर्षभर आपले इम्पोर्ट बिल जे असतात ते इम्पोर्ट बिल भरण्यासाठी सफिशियंट आहे. आता मात्र मुद्दा असा येतो की साधारणतः फॉरेक्स हा $300च्या कमी आला तर थोडीशी सिच्युएशन
ज्याला आपण असं म्हणू की तणावपूर्ण आहे आणि मग मात्र खूप मोठे मेजर्स हे घ्यावे लागतात, तशी सिच्युएशन भारताची नाही आहे. पण जर हा ट्रेंड कंटिन्यू राहिला आणि जर तुम्हाला 2026मध्ये साधारणतः तेलाचं बिल हे 200 अब्ज डॉलरच्या वरती घ्यावं लागलं, पुन्हा सोन्याचा ट्रेंड हा कंटिन्यू राहिला, तो साधारणतः जर तुम्ही बघितलं सोन्याचा ट्रेंड हा दरवर्षी सोन्याचा इम्पोर्ट हा 23 ते 24% 2022 पासून जर पाहिलं तर 2022-23मध्ये 35 बिलियन, 23-24मध्ये 41 बिलियन, मग नंतर 56 बिलियन आणि आता 71 बिलियन. हा जर ट्रेंड पाहिला तर अप्रॉक्सिमेटली 23 ते 24% प्रतिवर्षी भारताचा सोन्याची आयात जी आहे ती वाढती आहे. अशाच पद्धतीने बघितलं तर कदाचित 2026मध्ये सोन्याची आपल्यात 80 बिलियन डॉलर क्रॉस होऊ शकते. सिमिलर प्रकार जर ह्या फॉरेन जे आपण सगळे जाणारे आहेत त्याच्यावर आपण 18 बिलियन डॉलर खर्च करतो, हे 18 बिलियन डॉलरवरती रेस्ट्रिक्शन ते कदाचित वाढून 25 बिलियन पर्यंत जाऊ शकतात. सिमिलरली फर्टिलायझरच्या बाबतीमध्ये आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय की साधारणतः 26-27मध्ये आपल्याला इम्पोर्ट बिल जे आहेत हे अप्रॉक्सिमेटली $250 ते $300 बिलियन भरावे लागू शकतात. इमॅजिन करा की त्याच्यातनं आरबीआय हा कुठनं आणणार? एक तर तुम्हाला तुमच्या रिझर्व्ह करन्सीमधनं फॉरेक्समधनं द्यावं लागेल, कारण आपल्या फॉरेक्समध्ये मेजॉरिटी डॉलर्स आहेत, जवळपास 53%च्या प्लस डॉलर आहे. सोन्याचं प्रमाण 8% आपल्या फॉरेक्समध्ये आहे. पण मग हा जो प्रेशियस आहे, म्हणजे एक स्टॅटिस्टिक असं सांगतं की प्रति आठवड्यामध्ये एव्हरी वीक आरबीआयला जे लोकांना ह्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी डिमांड आहेत इम्पोर्टसाठी, प्रति आठवड्याला आरबीआयला 6 अब्ज डॉलर्स हे उपलब्ध करून द्यावे लागत आहेत. कशासाठी? फॉरेन ट्रॅव्हलसाठी, डेस्टिनेशन वेडिंगसाठी आणि विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिकण्यासाठी आणि इव्हन गोल्डच्या इम्पोर्टसाठी. $6 बिलियन विकली प्रत्येक आठवड्याला. मग तुम्ही इमॅजिन करा की साधारणतः 52 आठवडे जर आपण म्हटले पुढचे येणारे सगळे, या 52 आठवड्यामध्ये जर 6 बिलियन हा जर रेट असेल तर तुमचा जो फॉरेक्स आहे हा फॉरेक्स किती भयानक प्रमाणात कमी होईल आणि तो 300च्या खाली यायला वेळ लागणार नाहीये. त्यामुळे आपली टॉप प्रायोरिटी काय आहे की आपले जे ऑइल्स आहे, कारण ऑइल आपला हा आधार आहे अर्थव्यवस्थेचा. मग तो तुम्ही जे वेगवेगळे केंद्र सरकारचे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत, विकसित भारत सरकार असेल, या सगळ्यांचा आधार, कारण तुम्हाला प्रॉडक्ट नेशन बनवायचं, इंडस्ट्रियल नेशन बनवायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग वाढवायचं आणि या सगळ्यांचा आधार हा ऑइल आहे. त्यामुळे ऑइल आपली टॉप मोस्ट प्रायोरिटी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ही रिझर्व्ह करन्सी ठेवावी लागणार आहे. कारण ऑइलचा व्यवहार डॉलरमध्ये होतो, सोन्याचा व्यवहार डॉलरमध्ये होतो, परदेशी तुम्हाला जायचं असेल तर सगळं डॉलरमध्ये होतं, शिक्षणाचा जो सगळ्या तो पण डॉलरमध्ये होतो, फर्टिलायझर्स पण इम्पोर्ट आपण डॉलरमध्ये करतो. त्यामुळे एक बाब आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपला जो CAD म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट जो आहे हा ड्रॅस्टिकली वाढतो. तो करंट अकाउंट डेफिसिट हा ऑलमोस्ट आता $29 बिलियन हा करंट अकाउंट डेफिसिट झाला आहे. आता तुम्हाला हा प्रश्न असा पडत असेल की भारताचा जेवढा एक्सपोर्ट आहे, एक्सपोर्ट भारताचा वाढलेला आहे. साधारणतः आपण मागच्या वर्षीचा आपला गुड्स आणि सर्व्हिसेसमधला टोटल एक्सपोर्ट हा $900 बिलियन होता आणि असं असतानाही आपला इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमधला जो गॅप आहे हा ओव्हर $200 बिलियन आहे. मग तुम्हाला असं पडेल की $200 बिलियन जर आपण इतकं जास्त इम्पोर्ट करतो आणि एक्सपोर्ट आपलं कम्पॅरेटिव्हली कमी आहे तर कॉम्पन्सेट कुठनं होतो? तर याच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिस, ज्याला मर्चंटाईल ट्रेड असं आपण म्हणतो, तर याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये आपला ट्रेड सरप्लस आहे. भारत हा सर्व्हिस सेक्टरमध्ये प्रचंड मोठा एक्सपोर्ट करतो आणि जो लॉस आपला मर्चंटाईल ट्रेडमध्ये होतो तो आपण कॉम्पन्सेट करतो सर्व्हिस सेक्टरच्या ट्रेडमधनं आणि त्यामुळे आपला लॉस फार दिसून येत नाही. मात्र आता आपल्याला एक्सपोर्ट जरी तुम्ही वाढवला पण जर तुम्ही हा प्रेशियस डॉलर ह्या सगळ्या खरेदीसाठी वापरला तर मित्रांनो लवकर, म्हणजे आपण साधारणतः 11 महिने किंवा 12 महिन्यापर्यंत आपल्याला अजून आपल्या फॉरेक्सचा एवढा सिरियस इश्यू नाही आहे. पण जर ही आखातातली परिस्थिती अशीच राहिली, कंटिन्यू राहिली, तेलाच्या किमती पुन्हा $125 $130 पर्यंत गेल्या, भारताचं ऑइलचं इम्पोर्टचं बिल आपल्याला साधारणतः $200 बिलियन पर्यंत द्यावं लागलं, तर या सगळ्या गोष्टी गृहीत धरता आपण अशा प्रकारचे ऑस्टेरिटी मेजर्स, प्रिकॉशनरी मेजर्स हे आपण फॉलो केले पाहिजेत. अर्थात क्लेरियन कॉल जो पंतप्रधान मोदींकडनं दिला गेला त्याचा बरोबर पॉलिसी पण या बाबतीमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जो प्रत्येक देशाने, मी म्हटलं तुम्हाला 122 देशांनी पॉलिसीज डिझाईन केलेल्या आहेत, त्यांच्याकडे केवळ त्यांनी आव्हान नाही केलं आहे, तर त्यांनी आता पॉलिसीज डिझाईन केलेल्या आहेत आणि या पॉलिसीज आपल्याला डिझाईन कराव्या लागतील. कारण अदरवाईज भविष्यामध्ये जसं अमेरिकेने आता सांगितलं, सौदी अरेबियासारखा तेलाचं उत्पादन करणारा देश सांगतोय की भयानक परिस्थिती पुढे येणार आहे. तर या परिस्थितीचं प्रिपरेशन करण्याच्या दृष्टिकोनातनं, प्रिकॉशनरी मेजर करण्याच्या दृष्टिकोनातनं निदान जे नॉन प्रोडक्टिव्ह आहेत गोष्टी
त्या तरी आपल्याला त्याचा इम्पोर्ट कमी करणं, मग ते डेस्टिनेशन वेडिंग्ज असतील, फॉरेन ट्रॅव्हल्स असतील, याच्या बाबतीमध्ये आपण काही प्रमाणामध्ये स्वतःवर रेस्ट्रिक्शन घालून घेणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे. आणि त्यामुळे आपला जो सध्या आपण बघतो आहोत की इम्पोर्ट एक्सपोर्टमधला गॅप असेल, आपला करंट अकाउंट डेफिसिट जो वाढता आहे, कंटिन्युअसली वाढतो आहे, तो असेल, या सगळ्या गोष्टींना आपला फॉरेक्स ह्या सगळ्यांशी निगडीत जो पार्ट आहे तो सध्या $690 बिलियन आहे. तो आपल्याला निदान इंटॅक्ट ठेवणं जरी पुढचं वर्षभर हे अत्यंत गरजेचं किंवा ड्रास्टिकली डाऊन होता कामा नये गरजेचं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं, परत एकदा रिपीट करतो, $300 अब्ज आपला फॉरेक्स हा पर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. पण जर तो 300 अब्जच्या कमी झाला तर मात्र पॅनिक सिच्युएशन तयार होऊ शकते. तशी वेळ भारतावरती येऊ नये. त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.